आपण या शीतलखाडे चॅनलवरून आजवर अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिले असून लाईक, शेअर आणि प्रतिक्रिया लिहून माझा उत्साह वाढवला आहे. यासाठी मी आपला मनापासून आभारी आहे. जर यापूर्वी आपण या चॅनलला एकदा सबस्क्राईब केले असल्यास ठीक आहे, पण जर आपण एकदाही सबस्क्राईब केले नसल्यास कृपया केवळ एकदा सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आहे. मित्रहो, आजचा व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मिरजेचा दौरा तथा डॉक्टर बाबासाहेबांच्या मिरजेच्या दौऱ्याचे नेमके काय कारण होते या विषयावर आहे. मिरज सिनियर राजधानीमधील महार लोकांच्या वतनी जमिनी सन 1926मध्ये रेल्वेच्या उपयोगाकरता घेण्यात आल्याची हकीकत सर्वांना माहिती आहे. परंतु त्या बाबतीत मिळावयाचा मोबदला महार लोकांना मिळाला की नाही ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहीत नव्हती. पण महार लोकांनी सनदशीर मार्गाने चळवळ आरंभल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जनतेला या प्रकरणाचे स्वरूप काय आहे हे समजून आले. महार लोकांच्या जमिनी जाऊन त्यांचा मोबदला जरी त्यांना मिळाला नसला तरी त्यांनी महार वतनाची सरकारी कामे बंद पाडलेली नव्हती. ती त्यांनी विना मोबदला बिनचूक केली. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असून ही परिस्थिती लक्षात ठेवण्यासारखी आहे. पुढे ही परिस्थिती असह्य झाल्यामुळे त्यांनी आपले गाराणे रितसर सिनियर सरकार मिरज दरबार पुढे मांडले व आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवावा अशी विनंती केली. परंतु मिरज दरबारच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या म्हणण्याकडे जितका सहानुभूतीपूर्वक विचार करावयास पाहिजे होता तितका तो केला नसल्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत जाऊन त्याचा परिणाम मिरज दरबारचे अधिकारी व महार लोक यांच्यात परस्परांबद्दल असंतोष उत्पन्न होण्यात झाला. महार लोकांनी अशा परिस्थितीविरुद्ध झगडण्याचा निश्चय करून आपली मागणी मिरज दरबारापुढे नव्या दमाने वरचेवर मांडले. पण त्यातही त्यांना आशेचा किरण दिसला नाही. या बाबतीत मिरज दरबाराच्या म्हणण्याचा अर्थ असा की महार लोकांची इनाम जमीन जरी सन 1926मध्ये रेल्वेकडे घेण्यात असली तरी त्यांची कॉम्पन्सेशनची रक्कम ब्रिटिश सरकारकडून सन 1934 सालापर्यंत आली नाही. दरम्यानचा काळ जमिनीच्या किमती ठरवण्यात व अवॉर्ड घेण्यात गेला. यानंतर महार लोकांना मोबदला देण्यासाठी ती जमीन देण्यासारखी होती ती पसंत आहे की नाही हे त्यांना विचारले असता त्यांनी काहीच कळवले नाही. उलट त्यांची निराळीच मागणी त्यांनी उपस्थित केली. या मिरज दरबारच्या म्हणण्यावर महार लोकांचे स्पष्टीकरण असे की जर दरबाराच्या म्हणण्याप्रमाणे जमिनीच्या कॉम्पन्सेशनची रक्कम सन 1934 सालापर्यंत आली नसली तरी त्यात महारांचा मुळीच दोष नाही. दरम्यानच्या काळात सरकारची नोकरी पूर्ववत केली असल्यामुळे महारांना मोबदला मिळालाच पाहिजे आणि तो मिळवणे हा आमचा हक्क आहे. त्याप्रमाणे जी जमीन देऊ केली होती असे मिरज दरबार म्हणते ती जमीन अगदीच टाकाऊ होती. शिवाय महाराणी निराळीच मागणी केली असे जे मिरज दरबाराचे म्हणणे आहे त्यात अनेक प्रश्नांची गुंतागुंत आहे. त्याचा उल्लेख न करता येण्यासारखा नाही. इतकी गुंतागुंतीची परिस्थिती असूनही कॉम्पन्सेशनची रक्कम मिळाल्यानंतर पुढे 2 वर्ष महाराणी आपले काम पूर्ववत अखंड चालूच ठेवले होते. तरीही महार लोकांच्या म्हणण्याचा योग्य निर्णय मिरज दरबाराकडून त्यांना त्या वेळेपर्यंत सुद्धा न मिळू शकल्यामुळे केवळ नाइलाज म्हणून त्यांनी करावयाची महारकी वतनाची कामे टाकून दिली व हा प्रश्न अधिक धसास लागला. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. या परिस्थितीवर काहीतरी उपाययोजना करून आपल्या न्यायी व सनदशीर मागण्याची दाद लावून घेण्यासाठी शेवटी मिरजेच्या महार लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी या कामी योग्य ते सहकार्य मिळवून देईन असे आश्वासन दिले व त्याबाबतीत त्यांनी स्वतः लक्ष घातले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हाती घेतलेल्या या प्रकरणात लवकरात लवकर यश येण्याची चिन्हे त्यांना न दिसल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच निर्वाणीचा उपाय म्हणून सत्याग्रहाची घोषणा केली आणि अशा रीतीने मिरज महार वतनी जमिनीच्या प्रकरणाला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले.
दिनांक 2 नोव्हेंबर 1941 रोजी सायंकाळी 7 वाजता मिरज येथील महार लोकांच्या वस्तीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. यावेळी आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले, बंधूंनो आणि भगिनीनो, निव्वळ महारवाड्यात भेट देण्याच्या उद्देशाने मला येथे बोलावण्यात आले होते. या ठिकाणी भाषण करावे लागेल अशी माझी समजूत नव्हती. मराठी भाषेमध्ये मला भाषण करता येत नाही असेही काही नाही, परंतु या सभेत मुसलमान, लिंगायत, मराठा आणि महार हे लोक दिसत आहेत. तेव्हा या सर्व समुदायाला मी एकाच मुद्द्यावर बोललो असताना रुचेल किंवा नाही याची मला शंका वाटते. अशा निरनिराळ्या इच्छेने व संबंधाचे लोक या सभेत असल्यामुळे काय सांगावे यांच्याबद्दल मला थोडी अडचणीच पडलेली आहे. तरी पण बोलावयास सुरुवात केल्यानंतर ही अडचण आपोआपच दूर होईल असे मला वाटते. ज्या महार लोकांच्यासाठी मी इथे आलो आहे त्यांना उद्देशूनच प्रथम 4 शब्द सांगायचे आहेत. मिरजेच्या सरकारकडून आपल्यावर अन्याय झाल्याबद्दल आपण माझ्याकडे सुमारे 3 वर्षापूर्वी घराणे मांडले होते. सदर गोष्टीबद्दल मी काहीतरी करीन म्हणून तुम्हास आश्वासनही दिले होते. आपणा सर्वात ठाऊकच आहे की सुमारे 2 वर्षापूर्वी या बाबतीत भेटण्यासाठी मी मिरजेच्या राजेसाहेबांना एक पत्र पाठवले होते. परंतु आपण का भेटू इच्छितो याचे कारण कळविल्यानंतर आपणास काय ते कळवू असे मला राजेसाहेबांच्याकडून उत्तर आले. या कारणांमुळे मला राजेसाहेबांना भेटता आले नाही. भेटण्याच्या बाबतीत नकार मिळालेले हे माझे आयुष्यातील पहिलेच उदाहरण आहे. भेट घेण्यासंबंधी जर मी व्हाईसरॉय साहेबांना आज तारेने इच्छा दर्शवली तर मला खात्री वाटते की उद्याच मला वेळ आणि त्याचे उत्तरही मिळेल. असो, ते मिरजेचे एक राजे आहेत. ही गोष्ट घडून आणल्यानंतर मी एक अर्ज कोल्हापूरचे रेसिडेंट साहेब यांच्यामार्फत पाठवला होता. परंतु हा विषय मिरज संस्थानाच्या अंतर्गत विषय असल्यामुळे आम्हास यात हात घालता येत नाही असे त्यांच्याकडून उत्तर आले आहे. असे घडून आल्यामुळे आपले काम होणार नाही म्हणून निराश होण्याचे बिलकुल कारण नाही. आपण हताश होऊन स्वस्थ बसता कामा नये. आपणास आपले काम आमच्या इच्छेनुसार करून घेता येईल असा मला पूर्ण विश्वास वाटतो. गायीचे व ब्राह्मणांचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य कर्म आहे असे पुराणात सांगितलेले आहे. परंतु प्रजेचे पालनपोषण करणे हे देखील राजांचे आद्य कर्तव्य आहे असे मला वाटते. आणि एखादा राजा हे कर्तव्य कर्म करावयास चुकत असेल तर त्यांना ते करावयास भाग पाडणे हे प्रजेचे कर्तव्य आहे व ते करण्यासाठीच मी तुम्हाला आज बजावून सांगतो. काँग्रेसचे लोक आज ठिकठिकाणी सत्याग्रह करीत आहेत. त्याचप्रमाणे अलीकडे मुसलमान समाजाने देखील तोच धडा उचललेला आहे व तुम्ही देखील तोच मार्ग स्वीकारावा असे मी सर्वांना सांगतो. आपली मागणी न्यायाची आहे म्हणून सर्वजण तयार व्हा. या कामी आपणास वाटेल ती मदत मी करण्यास तयार आहे. आपण या ठिकाणी 5 माणसे जर दिली तर मी बाहेरून 5000 माणसे पाठवू शकेल. माझे मित्र वराळे हे आपणास लागेल ती मदत करू शकतील. प्रसंग पडल्यास आपल्या मदतीसाठी मी मुंबईहून माणसे आणि स्वयंसेवक देखील पाठवून देईन. त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था देखील तुम्ही करण्याची जरुरी नाही. तेव्हा आपण कोणत्याही दृष्टीने हताश न होता आजपासूनच धैर्याने सत्याग्रहाची तयारी करा. आता मुसलमान बांधवांना मला 2 शब्द सांगावायचे आहेत. आपण अल्पसंख्याक समाजाशी फटकून न वागता त्यांना सहकार्य केले पाहिजे. यातच आपले व इतर अल्पसंख्याक समाजाचे हित आहे. कोणताही कायदा पास करावयाचा झाल्यास त्यास बहुमताची जरुरी असते हे आपणास ठाऊक असेलच. आपण मुंबई प्रांताचेच उदाहरण घेऊया. या प्रांतात कायदेमंडळाच्या सभासदांची संख्या 175 इतकी आहे व त्यात मुसलमान समाजाचे सभासद फक्त 30 आहेत. तेव्हा 145 सभासदांच्या विरुद्ध 30 सभासदांना एखादा कायदा पास करून घेता येणे शक्यच नाही. अशा परिस्थितीत अनुसूचित जाती जमाती, मराठा समाज आणि इतर अनेक समाजासोबत अल्पसंख्याकाशी सहकार्यच केले पाहिजे. त्याशिवाय त्यांना काहीच करता येणार नाही. स्वराज्य मलाही पाहिजे आहे, परंतु ज्या स्वराज्यामध्ये सर्व जातींना व समाजांना सारखा दर्जा व हक्क दिले जात नसेल तर असे स्वराज्य मी बुटाच्या ठोकरीने उडवून देईल.
इतकेच नव्हे तर असे स्वराज्य इंग्रज सरकार जरी देत असेल तरी तेही त्याच तऱ्हेने उडवून देईल. व्यक्तिमहत्त्वापेक्षा देशहित हे कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. हे तत्त्व ज्या दिवसापासून आपल्या आचरणात येईल त्या दिवसापासून देशाच्या उन्नतीला प्रारंभ होणार आहे. इंग्लंड देशाच्या हिताच्या दृष्टीने चेंबरले साहेबांकडून काम होणार नाही अशी ज्यावेळी इंग्लंडमधील लोकांना दिसून आले त्याचवेळी कोणताही विलंब न करता त्यांना प्रमुख प्रधानाच्या जागेवरून ओढून काढण्यात आले व त्याच ठिकाणी चर्चिलसारख्या माणसांची निवड करण्यात आली. अशा प्रकारची परिस्थिती जोपर्यंत आपल्या देशात निर्माण होणार नाही तोपर्यंत या देशाला चांगले दिवस येतील असे मला वाटत नाही. असो, माझे भाषण शांतपणे ऐकल्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशानुसार मिरज येथे सत्याग्रहाची तयारी करण्याकरता आमदार B.H. वराळे व दाम शिर्के हे दिनांक 4 नोव्हेंबर 1941 रोजी सायंकाळी मिरजेत आले व त्यांनी समस्त महार मंडळाची खाजगी बैठक त्याच रात्री घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय केला व या सत्याग्रहासाठी अनुसूचित जातीमधील स्त्री पुरुषांनी दाखवलेली तयारी पाहून आमदार B.H. वराळे यांना समाधान वाटले व त्यांनी सर्वांच्या अनुमतीने सत्याग्रहासाठी पहिली जाहीर सभा दिनांक 19 नोव्हेंबर 1941 रोजी घेण्याचे ठरवले. त्याचप्रमाणे सभेची पूर्वतयारी करण्याकरता स्थानिक अनुसूचित जाती पुढाऱ्यांचे कार्यकारी मंडळ निवडण्यात आले आणि अशा तऱ्हेने कार्याची आखणी होऊन मिरजेच्या सत्याग्रह सभेची पहिली जाहिरात प्रसिद्ध झाली. श्रीमंत राजे तात्यासाहेब पटवर्धन यांनी महार लोकांच्या जमिनीचा प्रश्न सत्वर सोडवावा व महार मंडळींनी हा सत्याग्रह तहकूब करावा अशा प्रकारचे प्रयत्न मिरजेच्या काही प्रमुख नागरिकांनी आरंभिले होते. त्याचप्रमाणे महार समाजावर निरनिराळ्या मार्गाने दडपण आणण्याचे अनेक प्रयोगही करण्यात आले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी दिनांक 19 नोव्हेंबर 1941 हा सत्याग्रहाचा दिवस उजाडला आणि मिरजेत जिकडे तिकडे महार लोक दिसू लागले आणि संध्याकाळी महार मंडळींची संख्या सुमारे 5,000 लोकांच्यावर गेली. या सत्याग्रहाच्या मोहिमेसाठी बेळगाव, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली या भागातून अनेक कार्यकर्ते उपस्थित झाले होते. त्यात ब्रिटिश हद्दीतील स्वतंत्र मजूर पक्षांचे कार्यकर्ते आणि कोल्हापूर संस्थान दलित प्रजामंडळाचे कार्यकर्ते विशेष मोठ्या प्रमाणात दिसत होते. तसेच सांगलीच्या अस्पृश्य तरुण संघाचे प्रमुख गोंधळी व असेंब्लीचे मेंबर कांबळे आणि स्वतंत्र मजूर पक्षाचे दत्ताराम कुदळे आणि तीरमारे पुढारी ही आपल्या कार्यकर्त्यांशी मिरजेत आलेले होते. शिरोळ पेढ्यातून आलेल्या मंडळीत येथील दलित प्रजामंडळाचे चेअरमन गोविंदराव नारायण कुर्णे, कृष्णाजी ढाले, शंकरराव कांबळे, सतू पहिलवान आणि नारायण कांबळे ही मंडळी 150 लोकांच्या सोबत आलेली होती. हे एकंदर दृश्य पाहून जनतेत कुतूहल उत्पन्न झाल्यामुळे सर्वांचेच लक्ष इकडे येणे अगदी स्वाभाविक होते. अशा परिस्थितीत राजेसाहेबांची मुलाखत महार मंडळींशी शिष्टमंडळांशी घडवून आणण्याचे अवघड काम मध्यस्थी प्रमुख बागलकोटे व सातपुते यांनी आमदार B.H. वराळे आणि दाम शिर्के यांनी सांगितलेल्या अटीभर हुकूम केले व त्याला अनुसरून 2 प्रहरी 3 वाजता सरकारी दिवाणखान्यात महार वतनी जमिनीचा प्रश्न कसा सोडवायचा याचा उभयपक्ष विचार करण्याकरता आमदार B.H. वराळे यांच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष राजेसाहेबांशी वाटाघाटी केल्या, पण त्याचा शेवट न होतो तोवर सभेची वेळ जवळ येत चालल्यामुळे शिष्टमंडळाने पुन्हा उद्या येण्याचे आश्वासन देऊन राजेसाहेबांचा निरोप घेतला. यानंतर सायंकाळी 4:30 जमलेल्या सत्याग्रही वीरांची मिरवणूक मिरजेतील रस्त्याने काढण्यात आली. मिरवणुकीतील रथामध्ये मिरजेचे दिवंगत राजे बाळासाहेब पटवर्धन यांचा फोटो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ठेवण्यात आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मिरजेतील सुप्रसिद्ध पेंटर परशुराम लिंबाजी कांबळे यांनी तयार केला होता. ही मिरवणूक चालू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार चालू होता. तसेच मिरज दरबाराला उद्देशून आम्हास न्याय द्या,
आम्हास न्याय द्या अशा घोषणा दिल्या जात होत्या. बेळगाव जिल्ह्यातील शेडबाळच्या स्वयंसेवक दलाने मिरवणुकीला शोभा आणली होती. सत्याग्रह शिबिराचे तसेच मिरवणुकीच्या स्वयंसेवक दलाचे उत्साही कॅप्टन शंकरराव मल्हारराव शिर्के व मारुती दादू लांडगे या दोघांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद होती. सभेची चोख व्यवस्था राखण्याचे काम दलित प्रजामंडळाच्या वतीने बाबूराव रामचंद्र निगवेकर व मसुजी लिघाडे यांनी उत्तम प्रकारे केले. ही मिरवणूक 6 वाजता परत सभास्थानी आल्यानंतर सभेला सुरुवात होण्यापूर्वी जमलेल्या प्रचंड जनसमुदायाला श्रीमंत राजेसाहेबांनी आकस्मिकपणे भेट दिली. हा योगायोगच मानला पाहिजे. यानंतर सभेचे कार्य रीतसरपणे पार पडले. सभेच्या ठरावावर काही विषयावर काही वक्त्यांची व उपवक्त्यांची जी भाषणे झाली त्यातील प्रमुख वक्त्यांच्या भाषणांचा सारांश पुढील प्रमाणे घेण्यात आलेला आहे. सुरेश कांबळे यांचे प्रास्ताविक भाषण झाल्यानंतर मिरज म्युनिसिपलचे काउन्सिलर सुरेश सातपुते म्हणाले, मला सांगण्यात आनंद वाटतो की माझे मित्र श्रीयुत बागलकोटे यांचे समवेत आम्हीही जे समेटाचे प्रयत्न केले ते फलदायी होण्याची चिन्हे आता दिसू लागलेली आहेत. आमदार BH वराळे साहेब व गरुड पत्राचे संपादक आणि प्रकाशक दाम शिर्के यांनी दाखवलेली समतोल वृत्ती स्पष्ट वाखाणण्यासारखी आहे. यातील साधंत वृत्तांत आपल्यास आत्ता श्रीयुत बागलकोटे यांच्याकडून देण्यात येईल अशी मला आशा आहे. यानंतर श्रीयुत बागलकोटे म्हणाले, माझ्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मिरज संस्थानातील अस्पृश्य बांधवांच्या परिषदेपासून या वर्गाकरता काहीतरी भरीव कार्य करून त्यांची सेवा करावी अशी माझी फार दिवसापासून इच्छा होती. परंतु तो योग यापूर्वी मला जमला नव्हता. तो आज जमला आहे हे मी माझे भाग्य समजतो. आजचा हा सत्याग्रहाचा लढा सामोपचाराने मिटावा आणि संस्थानाला लागणारा काळिमा दूर व्हावा अशी माझी मनापासून इच्छा असल्यामुळेच मी श्रीयुत सातपुते यांना घेऊन प्रथम आमदार BH वराळे आणि दाम शिर्के यांची भेट घेतली व त्यांनी दृष्टिकोन समजावून घेतला आणि नंतर दिवाणसाहेब व श्रीमंत राजेसाहेब यांची मुलाखत घेऊन सर्व परिस्थिती त्यांना निवेदन केली. श्रीमंत राजेसाहेब आणि आमदार BH वराळे साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्यक्ष भेटीचे व वाटाघाटीचे वचन दिले व त्याला अनुसरून आज 3 वाजता आमदार वराळे आणि शिर्के यांच्या नेतृत्वाखाली महार पुढाऱ्यांचे शिष्टमंडळ राजेसाहेबांना भेटून आले व या भेटीचा शेवट गोड होईल अशी मला आशा आहे असे सांगून त्यांनी आपले भाषण संपवले. आणि यानंतर दलित प्रजामंडळाचे उत्साही चेअरमन श्री गंगाराम यमाजी कांबळे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक भयंकर मोठी शक्ती आहे. ज्याप्रमाणे इलेक्ट्रिक पॉवर हाऊसमधून शेकडो मैल अंतरावरील दिवे लागले जातात त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांच्या बौद्धिक पॉवर हाऊस म्हणून शेकडो मैलावर असणारे आमच्यासारखे दिवे प्रज्वलित केले जातात. यावरून सिद्ध होते की आम्हास नवचैतन्य देणारे व नवी दिशा दाखवून प्रगतीचा मार्ग प्रकाशित करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रूपी महामानव पॉवर हाऊस मुंबईत आहे आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही काम करून दाखवू अशी मला खात्री आहे. म्हणूनच मी म्हणतो, शुगर फॅक्टरीतील चरखा जसा ऊसाच्या चिंधड्या उडवून त्याचे रूपांतर साखरेत झाल्यानंतर जी गोडी निर्माण होते तशीच गोडी आपल्या कृतीने निर्माण करण्याकरता आमच्यासारख्या जुन्या पिढीने सत्याग्रहाच्या चरख्यात स्वतःला गाळून घेतले पाहिजे. तरच आपल्याला तरुण पिढीला सुख लाभणार आहे. दलित प्रजामंडळाचे चेअरमन श्री गंगाराम यमाजी कांबळे यांनी असा स्फूर्तिदायक इशारा दिल्यानंतर श्रीयुत पंजाबराव ईश्वरा हुलस्वार यांनी आपल्या भाषणात सांगितले की राजा आणि प्रजा यांच्यातील नाते पिता पुत्राचे आहे. राजाजवळ खऱ्या गोष्टीसाठी मागणी करणे हे प्रजेचे काम आहे. ही गोष्ट आम्हा साधू संतांनी व आपल्या परमपूज्य पुढारी डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितले आहे. आपला लढा न्यायाचा असल्यामुळे आपण खात्रीने यश मिळवू असा आम्हाला आत्मविश्वास वाटतो. यानंतर गरुड पत्राचे संपादक आणि प्रकाशक दाम शिर्के म्हणाले, अजून आपली कसल्याही प्रकारची तडजोड झालेली नाही. फक्त त्यासंबंधीच्या वाटाघाटीने थोडासा प्रारंभ झाला आहे. अशा स्थितीत दूरदृष्टी ठेवूनच बोलले पाहिजे.
तडजोड होवो अगर न हो, त्या बाबतीत उपाययोजनेचा मार्ग आजच्या पास झालेल्या ठरावाने जनतेला जाहीर झालेला आहे. परंतु 10 वाजता श्रीमंत राजेसाहेबांशी आपल्या वाटाघाटी व्हावयाच्या आहेत. यातील निर्णयावरच आपले भावी धोरण अवलंबून आहे. तेव्हा आज जास्त चर्चा करण्यास काहीही अर्थ नाही असे मला वाटते. आजचे अध्यक्ष अगर सत्याग्रह कमिटी आपल्या जर तसा हुकूम देईल तसे सर्वांनी वागले पाहिजे असे माझे आग्रहाचे सांगणे आहे. यानंतर सातारा डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाचे सभासद श्रीयुत P.T. मधाळे यांनी आपल्या खणखणीत आवाजात सत्याग्रहाची दिशा कोणती आणि याविषयी मार्ग कोणता याचे स्पष्टीकरण केले. आमदार वराळे हे आम्हास चालू लढ्यात खात्रीने यश मिळवून देतील अशी आशा त्यांनी प्रकट केली. आणि नंतर मिरजेतील एका प्रसिद्ध कार्यकर्ते व दलित समाजाचे हितचिंतक श्रीयुत पवारसाहेब यांचे सुश्राव्य व्याख्यान झाले. त्यात त्यांनी आपली संघटना अभेद्य ठेवण्याविषयी अत्यंत कळकळीने विनंती केली. शेवटी सांगलीचे कांबळे, वर्ध्याचे वाघमारे या वक्त्यांची समायोजित भाषणे होऊन सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय जयकारात व टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात यशस्वी रीतीने सभा पार पडली. या सत्याग्रहाच्या सभेत एकूण 4 ठराव पास झाले. ठराव क्रमांक 1, मिरज सिनियर संस्थानातील महार लोकांचा ही जाहीर सभा साम्राज्य सरकार व मिरज सरकार यांच्याशी पूर्ण राजनिष्ठा व्यक्त करीत आहे. ठराव क्रमांक 2, आजचा दिवस हा मिरज सिनियरची संस्थानाधिपती कैलासवासी श्रीमंत राजे बाळासाहेब पटवर्धन यांच्या पुण्यतिथीस बाधा असल्यामुळे आजची ही सभा त्या जगन्नियंत्या प्रभूजवळ श्रीमंतांच्या स्वर्गस्थ आत्म्यास चिरशांती देण्याबद्दल प्रार्थना करते. ठराव क्रमांक 3, मिरज सिनियर राजधानीतील महार लोकांच्या जमिनी रेल्वेच्या उपयोगाकरता घेण्यात आल्या असून त्यासंबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज्ञेनुसार श्रीमंत राजेसाहेबांशी पुढील वाटाघाटी करण्याचा अधिकार सत्याग्रहाचे नेते व आजच्या सभेचे अध्यक्ष आमदार B.H. वराळे, श्री दाम शिर्के, हरिरामा कांबळे, नारायण येल्लू कांबळे, संभाजी कोंडीराम कांबळे व नागोजी सावळा कांबळे यांना देण्यात येत आहे. ठराव क्रमांक 4, स्थानिक महार समाजाच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत सत्याग्रह पुकारण्यासाठी आणि संबंधित जरूर व्यवस्था ठेवण्याकरता सत्याग्रह कमिटी नेमण्यात येत आहे. कमिटीतील बांधव: 1. आमदार B.H. वराळे, 2. गरुड पत्राचे संपादक व प्रकाशक दाम शिर्के, 3. रामचंद्र तायप्पा कांबळे, 4. गंगाराम यमाजी कांबळे, 5. जयरामचंद्र कांबळे, 6. संभाजी कृष्णाजी भाकवे, 7. नागाप्पा सावळा कांबळे, 8. यशवंत बळवंत सुळगावकर, 9. परसराम लिंबाजी कांबळे, 10. P.T. मधाळे, 11. संभाजी कोंडी कांबळे, 12. नारायण येल्लू कांबळे, 13. नामदेव वामन बंदसोडे, 14. धोंडीराम गणू कांबळे, 15. नागाप्पा व्यंकू बंदसोडे, 16. चुडाप्पा देवजी कांबळे, 17. संखाराम चंदू कांबळे, 18. बाबू रानू कांबळे. श्रीमंत राजेसाहेबांनी मान्य केलेल्या मागण्या: आगाऊ ठरल्याप्रमाणे दिनांक 20 नोव्हेंबर 1941 रोजी सकाळी 10 वाजता श्रीमंत राजे तात्यासाहेब पटवर्धन यांनी आमदार B.H. वराळे व गरुड पत्राचे संपादक व प्रकाशक श्रीयुत दाम शिर्के यांच्या नेतृत्वाखालील सत्याग्रही शिष्टमंडळाला पुन्हा मुलाखत दिली. त्यावेळी संस्थानचे दिवाणसाहेब, मामलेदार व खाजगी कारभारी ही मंडळी उपस्थित होती. या भेटीमधील निर्णयावरच सत्याग्रहाचे धोरण अवलंबून राहणार असल्यामुळे चालू वाटाघाटी मिटतात की फिसकटतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पण यातील चर्चा उभय पक्षांनी खुला दिल्याने समजावल्यामुळे महार वतनी जमिनीच्या प्रश्नावर सांगोपांग विचारविनिमय होऊन पुढीलप्रमाणे मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यावर 10
महार पुढाऱ्यांच्या सह्या झाल्या असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने आमदार श्री B.H. वराळे व गरुड पत्राचे संपादक व प्रकाशक श्रीयुत दाम शिर्के यांनीही आपल्या मान्यतेच्या सह्या केलेल्या आहेत. त्यांचा कलमवार तपशील पुढीलप्रमाणे आहे. 1. वतन ॲक्टप्रमाणे महार लोकांनी सरकारी नोकरी करण्याची आहे. 2. महार लोकांनी जमिनी आपण पसंत करून दरबाराच्या अनुमतीने किमती ठरवून सरकारने जमिनी आपल्या नावे विकत घेऊन त्या महार लोकांना पूर्वीप्रमाणे इनाम म्हणून द्याव्यात. 3. दिनांक 1 जून 1942 पासून रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये न ठेवता करंट खात्यावर ठेवण्यात यावी. 4. करंट खात्यावर ज्या रकमा ठेवण्याच्या आहेत त्या जमिनीची ऐन किंमत 22,968-12-0 ठेवण्याची आहे. बाकीची फिक्स डिपॉझिट पावतीतील रक्कम स्टेटने घेण्याची आहे. 5. चालू सालचे म्हणजे फसली सन 1351 सालचे फिक्स डिपॉझिट पावतीने व्याज आम्हास मिळण्याचे आहे. 6. आज म्हणजे सन 1350 फसली अखेर व्याजबद्दल म्हणून तर दरबाराकडून आम्हास 2265-4-0 आज मिळण्याचे आहेत. 7. नोकरीवर दिनांक 1 डिसेंबर 1941 पासून आम्ही हजर होत आहोत. 8. महार वतनापैकी जी जमीन हल्ली आमच्या ताब्यात आहे त्याचवर गैरहजेरीचा आकार न वसवता दरबाराने तो आम्हास माफ करावा. येणेप्रमाणे असे. दिनांक 20 नोव्हेंबर 1941 समस्त महार मंडळीच्या माध्यमातून सह्या झालेल्या लोकांची नावे. 1. हरिरामा कांबळे. 2. जयराम चंदू कांबळे. 3. दौला चेंदू कांबळे. 4. नागाप्पा सावळा कांबळे. 5. नामा ओमा. 6. धोंडी गणू कांबळे. 7. रामचंद्र तायप्पा कांबळे. 8. सदरचा निशाणी डाव्या हाताचा अंगठा चुडाप्पा देवजी कांबळे यांचा असे. दस्तरखुद्द रामू तायप्पा कांबळे. 9. सदर निशाणी डाव्या हाताचा अंगठा नारायण येल्लू कांबळे यांचा असे. दस्तरखुद्द दाम शिर्के. 10. सदरचा निशाणी डाव्या हाताचा अंगठा शंभू कोंडी कांबळे यांचा असे. दस्तरखुद्द who also agree and sign on behalf on the Independent Labour Party of Dr. बाबासाहेब आंबेडकर. दिनांक 20 नोव्हेंबर 1941. खाली सह्या आमदार B.H. वराळे, गरुड पत्राचे संपादक आणि प्रकाशक दाम शिर्के. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने दिनांक 20 नोव्हेंबर 1941 रोजी समेट होऊन या सत्याग्रह मोहिमेचा शेवट गोड झाला. दिनांक 24 नोव्हेंबर 1941 रोजी सकाळी 11 वाजता मिरजेतील तक्क्याच्या इमारतीत समस्त महार बांधवांची जाहीर आभार सभा होऊन त्यात आमदार B.H. वराळे व त्यांचे सहकारी मित्र यांचे आभार मानण्यात येऊन समस्त मंडळींच्या तर्फे जाहीर कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. उत्तरादाखल भाषण करताना आमदार B.H. वराळे साहेब म्हणाले, आपल्याला मिळालेले हे यश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेचे फळ आहे. त्यांच्यावरच निष्ठा ठेवा आणि आपली संघटना वाढवा. दारू आणि जुगाराच्या मोहपाशात अडकू नका. आपल्या मुलामुलींना शिक्षण द्या. यातच सर्वांचे कल्याण आहे. आपण केलेल्या गौरवाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. यानंतर कार्यकर्त्यांना हार तुरे देऊन ही सभा संपन्न झाली. नंतर 2 प्रहराच्या गाडीने आमदार B.H. वराळे व गरुड पत्राचे दाम शिर्के यांच्यासह सर्व मित्रमंडळी आपापल्या गावी निघून गेली. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मिरज रेल्वे स्टेशनवर 300 पुरुषांचा जमाव उपस्थित होता. स्टेशनवर प्रथमच महिलांच्या वतीने महिला कार्यकर्त्यांना हार तुरे दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमदार B.H. वराळे यांचा जयघोष करण्यात आला आणि अशा रीतीने मिरज महार वतनी जमिनीच्या सत्याग्रहाचा कार्यक्रम यशस्वीप्रमाणे पार पडला. धन्यवाद.